राम राम. मी प्रकाश महाजन, महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी. देशातल्या 5 राज्यात विधानसभेच्या निवडणुका झाल्या, निकाल लागला. आता मुख्यमंत्री कोण होणार यावर चर्चा चालू जरी असली तरी निवडणुकीचे कवित्व, निवडणूक निकालाचे कवित्व अजून संपले नाही. कारण प्रत्येकजण लोकशाही आपल्या मताप्रमाणे असली तरच ती लोकशाही आहे, नसता ती झुंडशाही आहे, ती दादागिरी आहे असं म्हणायला मोकळा. जे रोज खिशात संविधान ठेवतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उठता बसता जयघोष करतात, त्यांच्या दृष्टीने केरळमध्ये लोकशाही मार्गाने निवडणुका झाल्या. तिथे देखील निवडणूक आयुक्त ज्ञानेश्वर कुमारच होते, कारण ते भारताचे निवडणूक आयुक्त आहेत. पण ते तिथं लोकशाहीप्रमाणे वागले. याचं कारण असं आहे की केरळमध्ये भारतीय जनता पक्षाला म्हणावं तसं यश मिळालं नाही आणि काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांची सत्ता तिथं आली. म्हणजे ज्यावेळेस काँग्रेस आणि मुस्लिम लीग किंवा मुसलमान यांची सत्ता येते त्या प्रांतात लोकशाही असते. पण तिथं भाजपचं यश देखील दुर्लक्षून चालणार नाही. 3 त्यांचे आमदार आले आहेत आणि त्यांना बऱ्यापैकी मतदान झालं आहे. आपण तामिळनाडूमध्ये आलोत तर या द्रविड लोकांचं राजकारण गेली 60-65 वर्ष DMK आणि अण्णा DMK आलटून पालटून यांची सत्ता होती. पण त्या सत्तेला सुरुंग लावला तो विजय थलपती याने. तिथं लोकशाही का? तर विजय थलपतीसारखा ईसाई धर्म मानणारा, माझा त्याच्यावर तसा आक्षेप नाही आहे, कारण विजय थलपती निवडणूक झाल्यावर मतमोजणीच्या 2 दिवस अगोदर शिर्डीत आला. आता कुणीतरी तो महादेवाच्या मंदिरात गेलेला दाखवलं आहे. चर्चमध्ये अगदी गुडघ्यावर तो चालत त्या पवित्र ह्याच्यापर्यंत गेला, क्रुसेडपर्यंत गेला. मला त्याचं काही म्हणणं नाही. पण तिथं लोकशाही का आहे तर भारतीय जनता पक्षाचा एक आमदार आला. आता महाराष्ट्रातल्या काही राजकीय विचारवंतांना तर हे जाहीर करायला सुरुवात केलं. तामिळनाडूमध्ये तर म्हणले 75% 80% हिंदू असून भारतीय जनता पक्षाचा एकच कसा आमदार आला. खरं म्हणजे हा प्रश्न त्यांनी स्वतःला विचारायला पाहिजे की महाराष्ट्रामध्ये एवढे मराठी असून आपलं काय झालं. पण भारतीय जनता पक्षाचा एक आमदार आला याचा यांना किती म्हणजे आत्मिक आनंद झाला. भारतीय जनता पक्ष तिथं हरली आणि विजय थलपतीच्या वडिलांना काँग्रेसला साथ घातली. म्हणजे जी काँग्रेस लयाला चालली होती त्या काँग्रेसला बळकटी आणण्याचं काम विजय थलपतीच्या वडिलांनी केलं. म्हणजे काँग्रेस काही का होईना DMK सोबत निवडणूक लढली, निवडणूक आघाडी त्यांची DMK सोबत होती. पण आता सत्ता दिसू लागली म्हणल्यावर काँग्रेसने तिला DMKचा हात सोडून धरला विजय थलपतीचा हात, कारण मंत्रिमंडळात शिरकाव मिळेल ना. म्हणजे या 2 प्रांतामध्ये लोकशाहीच्या मार्गाने निवडणुका झाल्या. पण जसंही ही निवडणूक पश्चिम बंगालवर येऊन ठेवते त्यावेळेस या निवडणुकीचा खरा विलन कोण आहे तर या देशाचे निवडणूक आयुक्त ज्ञानेश्वर कुमार. त्यांना विलून ठोकून मोकळे झाले. पंतप्रधान मोदी, अमित शहा, योगी, आमचे देवेंद्र फडणवीस, कितीतरी मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, खुद्द मान्य पंतप्रधान, मान्य गृहमंत्री यांनी तोल ठोकला. भारतीय जनता पक्षाला पश्चिम बंगालमध्ये हे यश मिळवण्यासाठी 75 वर्ष लागली. 75 वर्ष खूप मेहनत केली आहे. काल मी एका प्रसारमाध्यमावर चर्चा ऐकत होतो. एक समाजवादी पक्षातला उत्तर प्रदेशचा नेता म्हणला, काय भारतीय जनता पक्ष आहे बघा, एका ब्राह्मण स्त्रीला मुख्यमंत्री पदावरून काढून याला काय मिळालं. म्हणजे आता आम्हाला ह्यांना कळालं आणि आम्हालाही कळालं की ममता बॅनर्जी ब्राह्मण आहे, कारण तिचं मुख्यमंत्रीपद गेलं. आता ही बाई किती आक्रस्ताळ आहे ह्याचा एक व्हिडिओ तुम्हाला दाखवतो, पहा तो व्हिडिओ. ये मेरा सिंहासन है, ये हमारा सिंहासन, हमारा
छूने की कोशिश की और गला केटे रक्तपात करबो। म्हणजे त्या व्हिडिओ पाहिला किंवा तिचं कालचं वक्तव्य ऐकलं की मी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार नाही कारण मी हारलेच नाही. म्हणजे एखादी स्त्री किती हेकाटी असू शकते याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ममता बॅनर्जी. आम्हाला वाटलं आमच्याकडंच अशा काही अक्का आहेत काही, तिथं तर आता पश्चिम बंगालमध्ये ही अक्का निघाली. या सगळ्या अक्कावर ती अक्कावर ताण आहे. ममता बॅनर्जी स्वतः सुशिक्षित आहेत, खासदार राहिलेले आहेत, केंद्रीय मंत्री राहिलेले आहेत, 3 वेळेसच्या मुख्यमंत्री आहेत. त्यांना हे माहीत आहे की त्यांचा कार्यकाळ 7 मेला संपतो. त्या निवडून जरी आल्या असत्या, त्यांच्या पक्षाला जरी बहुमत मिळालं असतं तरी त्यांना राजीनामा देऊन पुन्हा मंत्रिमंडळ स्थापन करावं लागलं असतं. पण नाही, मी राजीनामा देणार नाही. आत्ता सपाच्या लोकांना हे लक्षात आलं की ममता बॅनर्जी एक महिला आहे आणि ब्राह्मण आहे. मला सांगा, ज्या आईच्या मुलीवर, डॉक्टर मुलीवर मेडिकल कॉलेजमधून काढून रात्री 8 वाजता TMCच्या कार्यकर्त्यांनी बलात्कार केला, त्यावेळेस ममता बॅनर्जी काय म्हणल्या की मुलीनं 8 वाजता घराच्या बाहेर का पडावं, 10 लाख रुपये घेऊन गप बस. त्या माऊलीला भारतीय जनता पक्षानं तिकीट दिलं आणि बंगालच्या जनतेनं तिला भरघोस मतानं निवडून दिलं. दुसरी एक महिला आहे, बिचारी मोलकरीण आहे, 4 घरी काम करते. TMCच्या कार्यकर्त्याने तिलासुद्धा खूप छळलं हो. लोकांनी तिला दुसऱ्या वेळेस निवडून दिलं. आणि त्याहूनही दुर्दैवाची गोष्ट, ज्या स्त्रीवर TMCच्या कार्यकर्त्याने गँग रेप केला त्या महिलेला सुद्धा भारतीय जनता पक्षाने तिकीट दिलं आणि बंगालच्या जनतेनं भरघोस मतदान करून तिला निवडून आलं. मला सांगा, यापेक्षा स्त्रीचं सक्षमीकरण कोणतं असू शकतं? आणि ममता बॅनर्जी तो आक्रस्ताळपणा, ही बाई मतदान केंद्रावर तिच्या स्वतःच्या भवानीपूरच्या मतदान मोजणी केंद्रावर गेली आणि तिनं बाहेर येऊन काय हकाटी पिकली. याला तर खरं म्हणजे बोंब ठोकली हाच शब्द आहे आमच्या मराठवाड्यात, की मला लाता बुख्यानं तुडीलं. अगं बाई, जनाची नाही मनाची तर लाज बाळग. तू मुख्यमंत्री होतीस, तुझ्यावर तुझे सुरक्षा रक्षक होते, तर राज्य पोलीस दलातले होते, का नाही तू तक्रार केली? अरे एखादी खानदानी बाई असली असती तर गप बसली असती आणि तिने योग्य ठिकाणी तक्रार केली असती, रस्त्यावर बोंब नसती ठोकली. याच्यावर लक्षात येतं ममता बॅनर्जी तुमचं काय स्टँडर्ड आहे. तुम्ही काय केलं? तुम्ही राज्याच्या बजेटमध्ये राज्याच्या औद्योगिकरणासाठी 1100 कोटी रुपये ठेवले, पण या मुल्ला मौलवीसाठी तुम्ही 5,500 कोटी. अहो, तुमचे खासदार तर काय म्हणली, हमारे दिल में काबा है और आँखों में मदीना है. हे तुष्टीकरण कुणी केलं? तुष्टीकरण तुम्ही केलं, भारतीय जनता पक्षानं केलं नाही. अरे तुम्ही रामाची थट्टा उडवली. लक्षात ठेवा, स्टॅलिननं त्याच्या पोरांनी सनातन धर्माची थट्टा केली. स्वतः स्टॅलिनही पडला आणि त्यांचा मुलगाही पडला आणि त्यांच्या हातून सत्ताही निघून गेली. तुम्ही सुद्धा रामाची थट्टा केली, तुमची सत्ता गेली. आणि तुमचं समर्थन कोण करतो? आमच्या महाराष्ट्रातला तो बोलभांड, तो सोकान्या संजय राऊत, त्याचा तो नेता उबाटाचा उद्धव ठाकरे. काय तर म्हणले ती वाघीण एकटी लढते. अरे मग तू जा ना, तू तुझा मुलगा, तुला कोणी अडवलं? आणि अक्काला सोबत घेऊन जायचं असतं ना बंगालमध्ये. हा संजय राऊत अवकातीपेक्षा जास्त बोलला. संजय राऊत, तुझ्या अवकात नाही श्यामाप्रसाद मुखर्जीवर बोलायची. श्यामाप्रसाद मुखर्जीनं कधी मुस्लिम लीगवर मंत्रिमंडळ स्थापन केलं ते जरा इसवीसन काढतो. तुझ्या अवकात आहे श्यामाप्रसाद मुखर्जीवर बोलायची? अरे श्यामाप्रसाद मुखर्जीने या देशासाठी बलिदान दिलं आहे. त्यांनी स्पष्ट सांगितलं की या देशात एकच ध्वज असेल आणि एकच घटना असेल. आणि काश्मीरच्या दुसऱ्या ध्वजाला आणि दुसऱ्या घटनेला त्यांनी विरोध केला. ज्यावेळेस काश्मीरमध्ये जायला भारतीय लोकांना सुद्धा परवानगी लागत होती, श्यामाप्रसाद मुखर्जीनं आपलं बलिदान देऊन तो रस्ता उघडा केला. तुझ्या अवकात आहे? अरे संजय,
तुम्ही लोकांनी मुंबई महानगरपालिकेत बनातवालासोबत युती केली. ती बनातवालाचा पक्ष मुस्लिम लीग होता. कशाला आमचं तोंड उघडता? आम्हाला सुद्धा इतिहास माहिती आहे. अरे तुम्ही एवढे पिसटलात, तुम्ही एवढे मुस्लिम धार्जिनी झालात. त्या काँग्रेसनी आसाममध्ये जे लोक उभा केले त्यातले निवडून आलेत 19 पैकी 18 मुसलमान आहेत आणि एकच दुसरा आहे, तो सुद्धा SC असल्यामुळे त्यांना दुसरा देता आला नाही. तुम्ही मुस्लिम लोकांचं अनुनय केलं म्हणून तुम्हाला हे दिवस आलेले आहेत. जो नाही राम का वो नाही किसी काम का हे लोकांनी सिद्ध केलेलं आहे. तुम्ही लोक एवढे पिसटले आहात की बंगालमध्ये आणि आसाममध्ये लोकशाहीचा खून झाला म्हणण्यापर्यंत तुमची मजल गेली. या सगळ्या निवडणुकीचं विलन तुम्ही या देशाच्या निवडणूक आयुक्ताला ठरवले, कारण तिथं तुमची सत्ता आली नाही. हे तुमची खरी पोटदुखी आहे. याहूनही दुसरी पोटदुखी तुम्हाला जर पाहायची असेल तर पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्ष जिंकल्यानंतर महाराष्ट्रातला एक तथाकथित संपादक, ज्याला प्रत्येक चॅनलने त्याच्या पार्श्वभागावर लात मारून हाकलून दिलं, तो कसा पिसटलाय हे पहा. गणपत दारूला, ए गणपत पैसेला, ए गणपत कुर्सीला, ए गणपत ये कर, ए गणपत वो कर. गोली मार भेजे में भेजा शोर करता है, करता है, करता है.